तू उपाशी पण आहे ना. उपवास कर, काय करायचं इथे उपवास मोडला माहिती उपवास उपवास पकडलाच नाही, मोडायचा विषयच नाही. उपवास एकटीलाच पकडलाय. चलो कधीच वाजली ना बेल. चला आता घरी, झालं काम, झालं सगळं झालं. 7 जन्माचं बुकिंग झालं. चला हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा आणि मी वटपौर्णिमेसाठी मस्त अशी रेडी झालेली आहे. सकाळपासून माझ्या लक्षातच नाही आलं मोठा ब्लॉग स्टार्ट करावा, त्यामुळे डायरेक्ट आता मेकअप झाल्यानंतरच करते. गडबड पण होती, चिमणी झोपली होती, म्हटलं पटपट स्वयंपाक बनवून घ्यावा. लवकर लवकर सगळा स्वयंपाक बनवून घेतला वगैरे. तर लवकर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला, त्यामुळे मग स्टार्टच नाही केला व्हिडिओ. आणि माझ्या लक्षातच नव्हतं खरं तर, म्हणजे असं दिमागातच नाही आलं की मोठा ब्लॉग स्टार्ट करावा वगैरे. पटकन माझा पोळ्याचा स्वयंपाक वगैरे झाला, तर मेकअप वगैरे मी केलाय. चिमणीचं सुद्धा मस्त असं आवरले, तिला सुद्धा पुढे तुम्हाला दाखवते. आता तिने खेळायले, तुम्हाला तिला पण दाखवते नंतर. आणि लुक कसा झाला त्या दिवशीच केला होता मी, हा म्हणजे प्रमोशनसाठी लुक सेम. पण त्या दिवशी आंबाडा घातला होता, आज केस वगैरे त्यामुळे अशी मोठी सोडले. म्हणजे ठीक आहे, तेच काय सारखं आंबाडा केस मोठी सोडले. गजरा घातलं होतं, पण चिमणीच्या पप्पाने थोडे चांगले होते आणि चिमणीला घालायचे होते. म्हटलं मी स्किप करून तिला सगळे गजरे वगैरे लावून टाकलेत बेल्टला. मग तिनं घातलेच गजरे, त्यामुळे मी नाही घातले. लुक कसा झालाय नक्की सांगा. आणि आता ह्याला वडाला पुजायला जायचंय. पुढच्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओमध्ये, कंटिन्यू राहा. आणि आज दिवसभरात पण काय काय मज्जा मस्ती होते ते सुद्धा हे करते. तसं चिमणीच्या पप्पाने उपवास नाही पकडलेला, त्यामुळे जरा तुम्ही होईलच, कारण मी पकडलाय. तर बघू आता काय काय होतंय, काय काय. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. वडाची पूजा करायला आलोय आणि नंबर लागलेले आहेत. गर्दी झाली खूप जास्त आणि शाळेची सुट्टी झाली जेवणाची, त्यामुळे पोरांची वेगळी गडबड चालू आहे. आता बघू कसा दिवस जातोय आजचा. गर्दी बघा, हे बघा चिल्लर पार्टी बघा, चिमणीला घेऊन थांबल्यात पूर्वीला. कारण की इथं झाड एकच आहे आमच्या इथं, म्हणून या छोट्या झाडाला चालू आम्ही. एक आहे चिमणी इथे पाकटीनं लावल्या, पाकटीनं. करण्याला बाईक ओळखायचे, करण्या पण उलट बेरे घालणार आहे इथं वडाच्या झाडाला. मग काय असं झालंय फक्त. यांचा इथं फोटोशूट चाललेलं आहे. गर्दी जाम आहे पोरांची इथं. माझी चिमणी कशी बसले बघू. मम्मा टिका लावला तुझ्या पप्पाचा. कॅमेरा कसा आहे बाबा तू मेकअप केलाय आज, पप्पाने मेकअप केलाय, बेल्ट कानात चालला. एक मिनिट, हा थांब बघू. काय तिकडं काळा भरली पोरं चालली. बाय बाय चिमणी बाय कर, चल सगळ्यांना बाय कर. पूजा झाल्याशिवाय हात नाही लावायचा म्हणजे फळांना. कधीच वाजली ना बेल. सावकाश रेकॉर्डची. काय म्हणते त्याला, कुठला सण आहे? थोडं इकडे बघा, चला टिक्का लावताना दोघे. अरे वापस लाव का इकडे बघा ना दोघी. बघून कसं लावावं बरं, कुठं लागल नाका विकावर. आराम लावा, चला व्हिडिओ काढ, मेकअप करावं का. असते ना मला जाम पद्धती वेगळी. हा मग प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगळी राहते ना.
तू का गा तू मंचुरन काय चिमणा जरा मंचुरन आता कशाला आले? मी आले पोरींवर लक्ष ठेवायला कोण काय बोलतो काय नाही ते त्याच्यासाठी मी आलेले आहे त्याची दिले बघ थोडं मोठं हे घ्या ना घे काय माया नाही ठीक आहे. बारक्या हे काय फोटो कार्ड घ्या उचलून सदू फोटो मध्ये अगे किल्लो राहू दे तिकडे चिमणे खुशाल खात बसले मम्मीचा उपवास आहे या दोघांना काही लेणं देणं नाही तू उपाशी म्हण आहे ना उपवास कर काय करायचं ते कर, तू खाणार. इथे उपवास मोडला माहिती हा? उपवास उपवास पकडलाच नाही मोडायचा विषयच नाही उपवास मी एकटीलाच कोण पकडलं पकडलाय. उपास उपास बिपास असलं नसतं हे काय मंचुरन चलो चला आता घरी झालं काम झालं सगळं झालं 7 जन्माचं बुकिंग झालं चला झालोय पूजा करून आलोय तुम्ही आलं की दिसा ना रोज उपवास का नाही पकडला उपास बिपास नसतो पकडत आम्ही मला नाही आवडत उपास पकडायला काय आवडतं तुम्हाला भूक लागते मला तुम्हाला काय आवडतं उपवास तू. पकड आवडत अरे वा 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 काय डेंजर आहे आपलं बाबा. अरे उपवास नाही पकडला म्हणून मस्का मारायले पुन्हा फायरिंग नको रे सणासुदी म्हणून आधीच डायलॉग मारून मोकळ व्हायले काय लाव की घरी आलोय मी मस्त असा उपवास पकडलाय आणि महाराज नुसतं सकाळपासून खाण्याच्या मागे लागले आता मग मंचुरन घातलं पेरू दाखवला तुम्हाला पेरू कापलाय म्हणून मी उपवास पकडणं सोडलंय का मी उपवास पकडतच नाही बस हं? ते खाऊ शकते उपवासाचं आता मी उपवास सोडणारच आहे, असं पण पूजा झाली माझी आता मस्का मारून फायदा नाही सकाळपासून बोलला असता खा खा तर मग एक गोष्ट वेगळी होती आता माझी पूजा झाली आहे, मग आता मी जेवणारच आहे ना हं. मस्त सकाळ सकाळी उठून पुरणपोळ्या वगैरे केलेत आणि मोठा ब्लॉग स्टार्ट करायचं माझ्या हा ना बोलायलो ना स्टार्ट करायचं लक्षातच नाही आणि तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की आज वट पौर्णिमा आहे, मोठा ब्लॉग शूट करू शकत होतो एक टॉपिक होता आणि असं मला सध्या टॉपिकच भेटत नाहीत म्हटलं चला ठीक आहे मोठा एक ब्लॉग स्टार्ट करू म्हटलं ना हा ब्लॉग स्टार्ट केला आता किती झाला आहे काय काय होणार आहे दिवसभरात ते डायरेक्ट ह्याच्यात टाकते कारण जास्त काय मी शूट करत नाही बसलेली तर ठीक आहे तिथं पण काय जाऊन जास्त वेळ थांबलो होतोच मग जरा थोडंफार शूट केलं कारण का तर शाळेची जेवायची सुट्टी झाली होती आणि शाळेपाशीच आहे वडाचं झाड त्यामुळे मग थांबलो कारण पोरं अजिबात ऐकत नाही तर मध्ये 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 येतात तर मग फेरं पण घालायत नाही पडायची भीती वाटते एक तर जागा नाही तिथं बरोबर आणि फळं उचल हे कर त्याच्या नादामध्ये मग पूजा पण नीट करून देत नाहीत काय नाही म्हटलं मग थांबलो होतं मग मोठा ब्लॉग किती स्टार्ट makeup केला काय नाही मेकअप केला फक्त- माझ्यापेक्षा गोरी दिसतालेस मग मी काय तुमच्यापेक्षा गोरी नाही का मी काळा आहे का मग कृष्ण का नाही आहे तुम्ही फक्त काय डोळ्यांना थोडं लावले थोडं फाउंडेशन लावले डार्क लिपस्टिक लावले हा सेम लुक मी त्या दिवशी प्रमोशन साठी केला होता फक्त हे आंबाडा घातला होता चिमणी खायले पेरू बापलेट नुसते खाण्यावर सकाळपासून चालू आहे माझे कुणाला हेच नाहीये तर मग हा सेमच मेकअपला मी त्या दिवशी प्रमोशनला केला होता फक्त आंबाडा घातला होता आणि बाकी तर सगळं ठीकच होतं म्हटलं ठीक आहे सेम क्लिपा होऊन जातील सगळं होऊन जाईल मग त्या हिशोबाने केलाय मग आज तेच मेकअप केलाय आणि मी घातलेली साडी अशी सेम साडी कोणाकोणाकडे मला नक्की सांगा कारण तर ही फॅशन ना म्हणजे मला खूप जास्त आवडायची त्या टाइमला ही साडी मला प्रचंड आवडत होती आणि मला नशिबाने ती भेटली एका बाजारामध्ये आणि मी ती लगेच घेऊन टाकली आणि मग म्हटलं ही साडी वट पौर्णिमेला पण घालावी मग ब्लाऊज वगैरे मस्त शिवून घेतलाय आणि हीच घातली मग छान वाटते मला ही खूप म्हणजे पहिल्यापासूनच आवडत होती पण आता ती काय बोलते तो ट्रेंड गेला होता त्यामुळे ती साडी भेटेल का नाही माहित नव्हती पण मला भेटली ही साडी आणि अशा साड्या मला माहिती आहे भरपूर जणांच्याकडे असणार आहे कारण का तो एक टायमिंगला ट्रेंड निघाला होता ही साडी खूप जास्त हे होत होती आणि दिसायला पण प्रचंड भारी दिसते ही साडी मला जास्त आवडली आणि कलर पण बघू शकता किती जास्त उठून दिसते आता ही अजून कुठं अवेलेबल आहे का नाही मला माहित नाही पण मला तर भेटले कारण माझी इच्छा होती ही साडी म्हणजे असावी माझ्याकडं आणि मी ती ऍड केलेली आहे माझ्या साड्यांच्या कलेक्शन मध्ये ठीक आहे कसे म्हणजे कसं झालंय कसं नाही ते सांगा तुमची वट पौर्णिमा कशी झाली ते पण सांगा आमची तर ठीक आहे पटपट सगळं स्वयंपाक लवकर उरकलाय मी 10लाच पहिल्यांदा असं झालं असेल की एवढ्या लवकर स्वयंपाक वगैरे भांडी सगळं फक्त कपडे राहिलेत माझे अजून कपडे नाहीत धुतलेले बाकी सगळं काम झाले कपडे जेवण आता बघ पटकन हे सगळं काढून जेवण करणार आहे
त्याच्यानंतर काम बघू आता केलं तर केलं, कारण तर लय लवकर उठून पुन्हा एडिटिंग वगैरे करून संध्याकाळी लेटच झोपले होते. पण लय दिवस झालं पुरणपोळ्या पण बनवल्या नव्हत्या. म्हटलं दर सणाला आपण असंच करतोय, म्हटलं ठीक आहे आता ह्या वर्षाचा सण आहे आणि माझा फेवरेट सण आहे हा वटपौर्णिमा, त्यामुळे म्हटलं आज नक्कीच पोळ्या बनवायच्या. त्यामुळे सगळं लवकर उठून, चिमणी लेट झोपली होती त्यामुळे ना ती कमीत कमी 10:30 वाजता उठले. मग तोपर्यंत माझं सगळं काम झालं होतं, त्यामुळे काही टेन्शन नाही, उरकलं माझं. तर चला मग आता काय काय अजून काय काय होतंय ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर आता मेकअप वगैरे काढत होते, पण माझ्या लक्षामध्ये आलं की चिमणीच्या बाप्पाच्या पायाच नाही. काय वाटतं महाराजांच्या पाया पडावे, आपण तरी आपलं फर्ज आहे ते पूर्ण करावं. दे. पाया पडू दे, पडचल पाया चल. दे बाप्पा का मम्मा? चांगला असा आशीर्वाद द्या. सदा सुखी राहा. सदा माझा जो घेतला पिलो पाया पड माझ्या. वा तूच पड. पडतो पाया. तू आपण येडे आहो येडे. असं बघा. आता करते पप्पा काय पड आता. मी पडू का पाया तुझं? आई मी पडू. पुढची गोष्ट पाया पडायला हवी मला. ठीक आहे तू ये, तू पण काय तू पप्पाचा साईड घेतलीस का? पप्पाची साईड घेतेस? पप्पाची साईड घेतेस का? गजला लावलं कशा क्यूट क्यूट दिसायला माझा वाघ. बघू मोबाईल मध्ये बघ. वाव छान आहे. चला आता आवडते. भूक लागले चिमे, भूक लागले. तू खाऊन बसली मम्मा. व्हिडिओ ना मी डायरेक्ट संध्याकाळी चालू केलं, एवढा जास्त कंटाळा आला होता, कारण का आता सकाळी लवकर उठले होते पोळ्या वगैरे बनवायच्या नादामध्ये, त्यामुळे एवढा जास्त कंटाळा आला होता. आणि 2-4 दिवस झालं जरा प्रमोशनचं काम रात्रीपर्यंत जागून शूटची एडिटिंग वगैरे ते सगळं चालू आहे, स्क्रिप्टिंग वगैरे, त्यामुळं जाम वैताग आला होता. आल्यानंतर मग जेवण केलं आणि मेकअप वगैरे धुवून डायरेक्ट झोपून घेतलं. त्याच्यानंतर उठल्यानंतर थोडंफार इकडं तिकडं फिरले, त्यामुळं काय शूटच नाही केलं, कंटाळाच प्रमाणाच्या बाहेर आला होता. आता डायरेक्ट ब्लॉग रात्री स्टार्ट करत आहे. दिवाबत्ती राहिले, सगळं किचन वगैरे भांडी ते सगळ्या गोष्टी आवरून घेतलेत. पोळ्या बनवायच्या आहेत, सकाळी थोड्याच बनवल्या होत्या, पुरण वगैरे ठेवलं होतं तसंच. आता पोळ्या बनवायच्या आहेत, भात आमटी वगैरे तर आहे. तर मग आता स्वयंपाक वगैरे बनवून घेते. लय कंटाळा आला, अजून पण असं वाटतं जाऊन झोपावं प्रमाणाच्या बाहेर. तुम्हाला दिसत असेल माझे डोळे एवढे जास्त आतमध्ये गेलेत, मला सगळे बोलायलेत काय झालंय काय झालंय. एवढं रात्री 2-3 वाजेपर्यंत अक्षरशः खरंच एवढं कामाचा लोड आला नाही, एवढा येतोय ना, नको वाटतंय मला तर कधी कधी. चिमणीमुळे दिवसा एवढा टाइम नाही भेटत, घरातली कामे असतात काय काय, त्यामुळे नाही होऊन जात. रात्री मग कसं चिमणी झोपल्यानंतर वगैरे चिमणीचे पप्पा घेतात, मग तिला मग होऊन जातं रात्रीच्या टायमिंगला. पण दिवसा काय मला वेळ नाही भेटत, एकटीने हँडल करणं नाही होते, असा सपोर्ट लागतोय. मग संध्याकाळी चिमणीचे पप्पा घेते तेव्हा कुठं जाऊन मी सगळं माझी कामं उरकून वगैरे घेते. जेवल्यानंतर 10च्या पुढूनच करत असते. आता तिला दिलाय मोबाईल वगैरे लावून, जास्त काय देत नाही. जेव्हा मला काम असतं तेव्हा मी तिला मोबाईल देते, नाही तर मग तिला घेऊन फिरत असते इकडं तिकडं. म्हणजे खेळायला वगैरे दादूकडं वगैरे घेऊन जाते. पण आता मला काम आहे आणि बाहेर आता पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे चिखल वगैरे आहे, त्यामुळे आता तिला बाहेर नाही सोडणार आहे, नाही तर तिला इकडं तिकडं फिरत बसते. मग तिला बसवले मोबाईल देऊन आणि मी आता माझं काम उरकून घेते पटकन. भात घालून घेते आधी आणि नंतर मग एक साईडला पोळ्या वगैरे बनवते. तसा नेमका माझा आजच गॅस संपला होता, गॅस पण आणलाय. नशीब सकाळी नाही संपला स्वयंपाकाच्या गडबडीत. सणाच्या दिवशी काय ना असाच गोंधळ असतो. आणि बघा ना त्या दिवशी ना हे 23 रुपयाचा सेल लागला होता. मिनी ब्लॉग ज्यांनी बघितला असेल ना त्यांना माहिती आहे. तर 23 रुपयाचा आमच्या इथं सेल लागलाय, तिथूनच घेतले. जे मला प्रचंड पहिल्यापासूनच आवडतं, पण महाग भेटतं आणि मी घेतले पण नव्हते, म्हणजे एवढं काय हे नव्हतं घेण्यासारखं. पण आता फायनली मी घेतले, हे 3 घेतले. हे 3 घेतले अशा टाईपचे. म्हटलं चटणी मीठ आणि लोणचं वगैरे ठेवायला होऊन जाईल, आणि हे दही वगैरे असं काय तर ठेवायला येईल. अजून काय काय ठेवते मला अजून एवढं नाही माहिती, पण अशा ह्याच्यामध्ये चटणी मीठ तर छान वाटतं, त्यामुळे मग हे चटणी मिठाला ठेवणार आहे. आणि ह्याच्यात आता बघू दही वगैरे दुसरं काय छान वाटतं. ते 23 रुपयाला काय भेटतं बरं. आणि काचेच्या वस्तू वगैरे एवढं प्रचंड भारी भारी सामान होतं ना,
आणि सगळ्या गोष्टी ना घरामध्ये लागणाऱ्याच होत्या, त्यामुळं परवडलं. आम्ही गेलो होतो त्या टायमिंगला तर एवढी गर्दी नव्हती, पण आता एवढी गर्दी झाली ना त्या सेलला, कारण आता सगळे तुटून पडलेत नुसते ते सेलवर. परवडणाऱ्या गोष्टी आहेत. बाहेर काही गोष्टी भरपूर महाग भेटतात ना, त्या गोष्टी 23 रुपयाला भेटतात म्हटल्यावर जातालाच ना लोक. आणि मी खूप जास्त अशा गोष्टी आणलेल्या आहेत. ते असे ग्लास झाले वगैरे भरपूर गोष्टी आणलेत मी दाखवण्या इतके, हे नळाचे वगैरे सगळ्या कामाच्या, घरातल्या ज्या कामाच्या गोष्टी आहेत ना त्या एकदम भारी भारी त्या दिवशी गोष्टी भेटल्या माहिती का. भिवंडीला आहेत ना त्यांनी नक्की जावा म्हणेन मी. घरातल्या कामाच्या गोष्टी सगळ्या भेटून जाते. मी तर 1,500ची शॉपिंग केलेली आणि विचारलं पण मी की किती दिवस वगैरे आहे असेल, तर 1 महिना काय तर बोलले त्यांनी, 1 महिना आहे. आणि आता एवढी शॉपिंग चालली म्हटलं अजून सांगता पण येणार नाही किती दिवस आहे किती दिवस नाही. तशा ना पोळ्या मी आता पिठावर लाटणार आहे. तशा म्हणजे मी सांगली साईडच्या ना, आमच्या इकडे ना पोळ्या तेलावरच्याच असतात आणि मला मम्मीच्या हातच्या ना पुरणपोळ्या प्रचंड आवडतात. एकदम पेपरासारखी बनवते आणि मला काय तशा जमत नाहीत. जमायचं पण कारण तसं नाही आहे. मम्मीकडे मी 1-2दा ट्राय केल्या होत्या तर बराबर जमल्या होत्या, पण इथं काय विषय आहे, पीठ वगैरे बराबर दळून देत नाहीत ना, त्यामुळं काय की तरी मैदा टाकते. मम्मी मला बोलते थोडासा मैदा टाकत जा, म्हणजे कसं हे होणार नाही तर असं चिकट असतो ना मैदा, त्यामुळे मोडणार नाहीत वगैरे. पण नाहीच जमत आहे. कितीदा तर मी ट्राय केलं, पण मला तेलावरच्या पोळ्या स्वतःच्या हातच्या अजून खायला नीट भेटलेल्याच नाहीत. म्हणजे त्यातल्या त्यात मी बनवते, पण अशा मोडल्या ना मला राग येतो. मग जाऊ दे बोलते, मी पिठावच्याच बनवायला घेते. जास्त तेल लावते असं करते, नाही तर तूप लावते. आले बाबा, मला येऊ दे थांब. हे चिमणीचं न्यू गिटार आहे, जे की मला पण वाजवा येत नाही, पण माझी मुलगी वाजवते आहे ना चिमणे. हे PR साठी चाललेलं आहे. हे असं काय तर जॉईन करायचं वगैरे. म्हणजे फर्स्ट क्राय आहे ना त्याचं PRचं आहे हे सगळं. तर टॉयचा PR होता. मग आपल्याला म्हणजे मागच्या वेळी कशी ड्रेस वगैरे मागवले तुम्ही चिमणीला, 4,000चं वाउचर भेटलं होतं, तसं यावेळी पण 4,000चंच वाउचर होते. त्याची खेळणी मागवायचे होते, ज्याच्यामध्ये चुकून मी 2 गिटार मागवलेत गडबडीमध्ये. आणि म्हणजे मला भरपूर त्या दिवशी काम होतं आणि ऑर्डर त्याच दिवशी द्यायची होती. उशालाय ग माझे पिल्लू, हा बसून नीट हा द्यायचे होते. मग त्या गडबडीमध्ये 2 गिटार मागवून ठेवले मी. म्हटलं जाऊ दे, एक गिफ्ट वगैरे द्यायला होईल, नाहीतर जाऊ दे. छान आहे तर हे काय तर 1,300-1,500च्या आसपास आहे. पण सेम ओरिजिनल गिटार, वाजतं पण छान, फक्त वाजवायला याय पाहिजे आपल्याला, काय ते येत नाही. आणि हे दुसरं जे की असं जॉईन करायचं आहे ना ते मागवलेलं आहे. अशा टाईपचं काय तर आहे. आणि अजून सगळ्यात भारी गोष्ट मागवली ती दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. आता याच्यामध्ये चिमणीच्या पप्पांनी शेल ठेवलेत का नाही मला माहित नाही. दुपारी तर त्यांनी मला आल्यानंतर दाखवलं होतं चालवून कसं चालतंय. आहेत काय की आहेत तुम्हाला दाखवते. एवढी क्यूट चालते ना, तुम्हाला मी चालवून पण दाखवते. आता हाता थांबणार नाही. इथं दाखवू का मग? थांब, ह्याच्यावर दाखवू आपण. हा थांब 1 मिनिट. अशी मस्त चालते आणि प्लस ना ती अशी पण चालते. थांबा, अरे कोण आहे, थांब ना. प्लस याला सेन्सर आहे, असं फटत नाही कुठं पण जाऊन. घरे मम्मा पकड. 1 मिनिट, कडी चालू आहे ना. काय दिवा लावला होता ना तिथं, काय करायला गेला होता? अरे पप्पा आला काय चिमणीच्या? आम्ही आमचे टॉय दाखवत होतो. हा चला आता उरका पसारा, चलो खाना खाने, गलमा गलम. अड्डे मॅचिंग आज मॅचिंग केलं. बसा ना, मला वाटलं बंद आहे म्हणून मी गाणं म्हणतो. ऑर्डर इथं दिसतो ना तुम्हाला चालू आहे. सेल्फी वाला कॅमेरा चालू केले ना, तर आज दिवसभरामध्ये जास्त काय नाही. म्हणजे काय, माझा टी-शर्ट घातल्यास तू ते सांगणं गरजेचं होतं का? असं घे ना, थांब ना, वाकडं झालंय मोबाईल.
हाय मित्रांनो. तुमच्याच टी शर्ट मध्ये कम्फर्टेबल वाटतं. माझे एवढे किती म्हणजे टी शर्ट आहेत ना तरी पण ह्यांचेच घालायचे असते. जास्त लाडा देऊ नका. असं थांबा. लोक बघतेत आपल्याला. असं थांबा. मी काय बोलतो? काय घेतील आपल्याकडं काय. तर म्हणून मी साडी काढल्यानंतर डायरेक्ट झबला अडकून टाकला चिमणीच्या पप्पांचा, ज्याच्यामध्ये मला कम्फर्टेबल वाटतं. बघत जाऊ ना जरा. जिंदगी. तर मग आज स्पेशल असं काय चिमणीच्या पप्पांनी केलं नाहीये माझ्यासाठी, त्यामुळे स्पेशल असा काही दिवस गेला नाहीये. पण ठीक आहे, उपवास पकडला. एवढ्या दिवसात मी उपवास वगैरे सगळं सोडून दिले. माझ्यानं होतच नाही, मला एवढी जास्त भूक लागते ना. तर मग केला होता मी महाराजांच्यासाठी उपवास करावं म्हटलं. करणं वागच आहे ना. आणि स्वतः खाल्ला असा एवढं सगळं मुद्दामून मला दाखवू. ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी सकाळपासून चालू होते. तर जास्त दिवसात उपवास केलेला, त्यामुळे ठीक आहे. असा दिवस सार्थक गेला गत वाटतोय. पूजा, स्वयंपाक सगळ्या गोष्टी टायमिंगला झाल्या. सगळं कंटाळा वगैरे तर आला, ते जाऊ दे. झोप पण झाली. आता वापस झोपेन पूर्ण रात्रभर. तसं आहे, थोडं अजून काम भरपूर आहे माझ्याकडे. काम नाही ही बघा, ही 1 वाजता झोपते. ही पोरी 1 वाजता झोपते. दाखवायला ही 1 वाजता झोपते. ही बारकी आहे. खरं चिमणी झोपून देत नाही. चिमणीमुळे जास्त जागरण होतं. म्हणजे आम्ही जागा असलं ना तिला झोपायचं नसतं. विषय असा असतो. मग आम्ही काम करत बसले की तिला आमच्यासोबत जागरण करायचं असतं. मग नंतर आम्ही झोपल ना तेव्हा तिला झोपाय बघते. त्यामुळे आमच्यामुळे तिचं पण थोडक्यात जागरण होतं. पण मॅडम सकाळी उठतात किती 10-11 वाजता निवांत. त्यामुळे त्यांची काय झोप होते. तोपर्यंत माझी पण कामं उरकून येते. त्यामुळे काय नाही. तर चला, आजच्यासाठी एवढंच होतं. ब्लॉग किती मिनिटाचा झालाय मला माहिती नाहीये. गाणं बनवू काय तुमच्यासाठी? हो बोला ना. स्पेशल काहीतरी. कमेंट करा तुम्ही गाणं कुठलं बोलायचं. अरे कमेंट करतील तर इथं व्हिडिओ अपलोड होऊन जाईल ना. तुम्ही बोलून टाका. गाणं बरं काय? मी सांगते गाणं, तुम्ही बोला. माझं गिटार वाजवा. माझं फेवरेट गाणं माहित आहे का तुम्हाला? कोणतं आहे ते बोला. कुठलं? ते माझी हे होती माहित आहे ना, काय म्हणते, हॅलो ट्यून होती. आठवण? कुठलं तुम्ही काय नाव? तुम्ही फक्त आज मला ते सांगू नका, मी तुम्हाला सांगते. आठवा लवकर. कुठलं गाणं होतं? बातें कभी ना तू भूलना. हाय लक्षात बाबू. तेरे खातिर है जी रहा. यो गाणं असं. बरं ना? मग बोला ना आता, वाजून बोला. येत नाही आपल्याला काय बोलायचं. तेवढाच डायलॉग मला हा आवाज काढा ना. माईक बसला वाटतं, खराब झाला माईक. नाही चालू आहे, बोला ना तर बोला. बोललं की आला की आवाज. एकदा मस्त. लय दिवसात गाणं ऐकलं तुमच्या तोंडात. माझा आवाज काय लय भारी आहे का मी बोलायला? बोला ना. भाव खाऊ नका, बोला. आज उपवास पकडले मी तुमच्यासाठी. बोला लवकर. काय नाही बघ, आणि सिंगर नाही. नसू द्या ना, बोला ना. मी शिकलं पाहिजे. ही जेव्हा मी वाजवला येईल ना तेव्हा मी गाणं बोलले. मी पूर्ण गाणं बोलले. मला पाठ येते गाणं. हा मग एक डायलॉग होऊन जाऊ द्या. चला अजून एकदा. फक्त बस. बातें ही कभी ना तू भूलना. तो ही तेरे खातिर जी रहा है. खरं काय? तर चला, त्यांचं काय संपणार नाही. भूक लागले, जेवण करून झोपते. कंटाळाला, कंबर जाम दुखायले माझे. तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या. बाय.